आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेऊ। आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करावं अशा आग्रहाची गरज नाही। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या आवाहनानंतर पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। निवडणुकीनंतर संख्याबळावर मुख्यमंत्री ठरवू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी लढाई नाही, अंतर्गत चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत चर्चा होईल। पवारांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अजितदादाच 1500 रुपये देत आहेत अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात। जाहिरातीत मुख्यमंत्री लाडकी बहीणऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। शासनाची योजना, जनतेचा पैसा आणि अजितदादांचा प्रचार, काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगलीच गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, वडेट्टीवारांचं वक्तव्य। अनुभव नसणाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं तर पुतळा कोसळण्यामागचं वाऱ्याच्या वेगाचं कारण दिलं। शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका। पुतळ्याच्या निर्मितीसाठी 15 ते 16 कोटींचं बजेट मंजूर झालं होतं, मात्र पुतळा केवळ 15 ते 16 लाखांमध्ये बनवला गेला। संजय राऊतांचा आरोप। तर गुन्हेगारांना सुरक्षितपणे लपण्यासाठी वर्षा ही जागा, राऊतांचा हल्लाबोल। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी, म्हणजे आरोपी फरार। कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही। फरार जयदीप आपटेच्या अटकेवरून शरद पवारांची प्रतिक्रिया। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतीचा पुतळा पडला नसता। पुतळा कोसळल्याप्रकरणी नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया। तर समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, गडकरींचा सल्ला। छत्रपती शिवरायांच्या सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश हा वेगळा होता। फडणवीसांनी शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवारांची टीका। राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचाच असावा या दृष्टीने संघाची रणनीती। 288 मतदारसंघात संघ भाजपात समन्वयासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती। आरएसएसनं कितीही प्रयत्न केले तरी सत्ता परिवर्तन होणारच। भाजपचा सीएम बनण्याचं स्वप्न पुढील 20 ते 25 वर्ष पूर्ण होणार नाही। संघाच्या भाजपच्या सीएम बनण्याच्या रणनीतीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे महायुती सरकारचं सूत्र। शरद पवारांची महायुती सरकारवर टीका। तर निवडणुकीत लोकांसमोर भ्रष्टाचार आणि दुष्परिणाम मांडणार, शरद पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे हे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। 7, 8 आणि 9 तारखेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा होईल। तिन्ही पक्ष एकत्रित बसून चर्चा करू, शरद पवारांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। दुपारी 2 वाजता शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागले, हसन मुश्रीफांचा सवाल। तर पवार साहेब तुमचे वैर नाही, समर्जित तुम्हारी खैर नाही, मुश्रीफांचा समर्जित घाटगेंवर निशाणा। विश्वजित कदमांकडून ठाकरेंना स्मृतीस्थळाच्या लोकार्पणासाठी निमंत्रण, मात्र खासगी दौऱ्याचं कारण साळत ठाकरेंनी कार्यक्रमाला जाणं टाळलं। कार्यक्रमाला राहुल गांधी, शरद पवार उपस्थित राहणार। भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची चर्चा। सांगलीतल्या कडेगावात सभेवेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। चिंचवड विधानसभेवरून अश्विनी जगताप आणि धीर शंकर जगताप यांच्यातला वाद मिटला। दोघांमध्ये ही समेट। चिंचवड विधानसभा उमेदवारीवरून हा वाद सुरू होता। अशोकराव जांभळेंना पुन्हा पवारांकडून बोलावणं। जांभळे समर्थक, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह पवारांच्या भेटीला। पवारांचा इचलकरंजीतून जांभळेंच्या उमेदवारीला हिरवा कंदील। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक।
तब्येत ठीक नसल्यानं अजित पवारांची लातूरमधील कार्यक्रमाला गैरहजेरी। राष्ट्रपतींच्या उदगीरमधील कार्यक्रमांना दादा उपस्थित नसणार। डॉक्टरांकडून अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला। विधानसभेत कुणालाही पाठिंबा देणार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर लोकसभेत काँग्रेसनं फोन केल्यामुळे पाठिंबा दिला होता, आंबेडकरांची प्रतिक्रिया। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य। दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल। बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा खोटा असल्याचं निष्पन्न। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं राज्यातील जनतेचे मोठे हाल। एसटी कर्मचाऱ्यांची संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। काल उदय सामंत यांच्या उपस्थितीतील सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली। शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। निवडणुकीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आगीत ढकलतायत। 124 आत्महत्या झाल्या तेव्हा महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना लाज वाटली नाही, सदावर्तेंची टीका। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सरकारनं सहानुभूतीनं प्रश्न सोडवावा। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तर सरकार एक सांगताय आणि त्यांचे सहकारी वेगळं करतायत। पडळकर खोतांनी एसटी संपाला पाठिंबा देण्यावर पवारांची प्रतिक्रिया। वाशिम जिल्ह्यातील एसटी आगारातील सर्व बसेस बंद। आगारातील सर्व 891 बस फेऱ्या दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद। प्रवाशांची मोठी तारांबळ। बदलापूर प्रकरणातील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक। दुसऱ्या पॉक्सो गुन्ह्यात अक्षय शिंदेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा, तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। मराठवाड्यातील 90% भागात अतिवृष्टी झाली आहे। सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार, गिरीश महाजनांची माहिती। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याच्या सूचना। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येते का हे पहा, शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचं ट्विट। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन। सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मस्थळी आजपासून उपोषण। सोयाबीन, कापूस दरवाढ, पीक विमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरून तुपकर आक्रमक। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका। मराठवाड्यातील 11,67,000 हेक्टर पिकाचं पावसानं नुकसान। तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3,34,000 हेक्टरवरील पिकं भुईसपाट। 12 जणांचा पाण्यात वाहून मृत्यू। जालन्यात अतिवृष्टीमुळे 1,76,000 हेक्टर खरीपाचं नुकसान। जिल्ह्यात 173 घरांची पडझड। 73 गुरं दगावली तर 155 गावांना अतिवृष्टीचा फटका। हिंगोलीत शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका। जमिनी खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। सरकारनं निकष न लावता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेश कार्यालयाला रिपोर्ट सादर करणार। मावळ विधानसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फुटीचे संकेत। विद्यमान आमदार सुनील शेळके दादा गटाचे असताना प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे इच्छुक। इंदापूर तालुक्यात शरद पवार गटाची ताकद वाढली। 7 सप्टेंबरला बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे तुतारी फुंकणार। मखरे यांच्या प्रवेशामुळे दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी वाढल्या। भाजपनं पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली। जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या उपस्थितीत भाजपला जागा सोडण्याचा ठराव मंजूर। शिंदे गटाचे विजय शिवतारे पुरंदरमधून लढण्यास इच्छुक। भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश राणेंवर गुन्हा दाखल। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर भिवंडीत गुन्हा दाखल। अहमदनगरच्या रॅलीत केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल।